ज्या दिवसापासून कोर्टाचा निकाल लागलेला आहे त्या दिवसापासून मला धनंजय मुंडेकडून मला खूप धमकी येत आहे की तुझी मुलगीला तू जे आमदारकी रद्द करण्याचा केस टाकलेला आहे ते तुम्ही रद्द करा, ते माघार घ्या आणि जे डोमेस्टिक व्हायलन्सचा केस आहे ते तुम्ही माघार घ्या, नाही तर तुमची मुलगीला उचलून घेऊन जाणार आहे आणि तुझे जे खोटे व्हिडिओ बनवून टाकणार आहे, तुझे अंघोळ करताना व्हिडिओ टाकणार आहे. आणि धनंजय मुंडेंनी स्वतः मला धमकी दिलेली आहे की तुझे 18 तुकडे करून टाकणार आहे मी. अरे तू 18 काय, तू 2 मला करून दाखवा, माझ्या केसाला धक्का लागून दाखवा. आणि जे लोक मला मी एनसी पण केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये, आणि जे लोकांवरती एनसी आहे ते लोकांशी माझ्या काहीही लेना घेणं नाहीये. क्योंकि उदय चला जरी माझा मर्डर केला धनंजय मुंडेनी है ना, और त्यांची गुंडे गँगनी, तो हे गोरगरीब लोकांवरती येतात आणि 1-2 वर्ष नंतर त्यांची बेल करावतात हे लोक. तो असं काय होऊ नये त्याच्यासाठी मी पूर्ण बोलते आणि कोर्टमध्ये मी पिटिशन टाकलेलं आहे या सगळी गोष्टीवरती की माझ्या कोणत्याही व्यक्तीचे काय लेना घेणं नाहीये. हे गोरगरीब लोक जे 1,000-500 रुपयासाठी फक्त काय पण करताय, त्या लोकांना असं वाटतं की धनंजय मुंडे भगवान आहे, पण नाही. मी लढणार आहे, मी कोणत्याही केस माघार घेणार नाही. आज माझ्या जे कोर्ट केस आहे ते पूर्ण भारतासाठी एक केस लॉ असणार आहे. जितके बी आमदार मंत्री लोकांनी महिलांचा गैरवापर करून फेकून दिलेला आहे त्यांच्यासाठी पूर्ण भारतासाठी इतिहास असणारा केस असणार आहे माझा. तो मी माघार घेणार नाही. हे पिटिशन मी काल कोर्टामध्ये दिलेलं आहे परत एकदा. आणि धनंजय मुंडे जे कोणतीही प्रॉपर्टी विकू शकत नाही हे मी निवेदन दिलेलं आहे कोर्टामध्ये एक निवेदन और दिलेलं आहे पिटिशन की धनंजय मुंडेची जे 500 कोटीचे प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे आणि त्यांनी मला गिफ्ट केले होते, पण तो विकू शकत नाही. आणि कोणतीही प्रॉपर्टी, कोणतीही फॅक्टरी धनंजय मुंडे माझे कोर्टचा निकाल लागलेपर्यंत हा विकू शकत नाही, असा मी कोर्टामध्ये घाव घेतलेली आहे. पुढची 6 तारीख दिलेली आहे जज साहेबांनी आणि 100% मला खात्री आहे की मला कोर्टामध्ये आजपर्यंत न्याय भेटलेला आहे, पुढे पण मला न्याय भेटणार आहे. आणि जे मला 2 लाख रुपये दर महिना देण्यात आलेला आहे कोर्टामधून, त्याचा पण मी पिटिशन टाकलेला आहे की रिकव्हरीसाठी.